हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी पण मस्त मजेत आहे. तर इथे बघा, आज सकाळी मी घेतलेली तांदूळजा भाजी एक जुडी 10ला एक, 10 रुपयाला एक घेतली मी. तर मी जर बोलले असते बाबाला 15च्या 2 द्या तर त्यांनी दिल्या असत्या, पण मी बोललेच नाही. तर मी 10ची एक घेतली आणि खूप छान भाजी होती, मस्त फ्रेश. तर आज ना माझा मूडच नव्हता व्हिडिओ अपलोड करायचा, पण म्हटलं त्याच्यामुळे उशीर होत आहे व्हिडिओ एडिट करायला पण आणि शूट करायला पण. असं ना म्हणजे खूप उदासल्यावाने वाटतं, ते करमत नाही, खूप बोर वाटतं आणि टेन्शन तर खूप येऊन जातं. पण तसंच काय करणार, इलाज पण नसतो कोणत्या गोष्टीला. तर बघा 2-3 दिवस झाले तर खूप हिंमत वाढली लोकांची. काय करावं काय नाही मला तर काहीच कळत नाही. इतकी हिंमत वाढली, हातच्या बाहेर झालं आहे सगळं. आणि असं नाही आहे की मी कोणाला सांगू शकत नाही आणि माझ्या पाठीमागे कोणी नाही म्हणून. तर फक्त एक कॉल करायची गरज आहे माझ्या भावांना आणि माझे भाऊ येतील आणि मग खूप तमाशे होतील. त्याच्यामुळं मला असं वाटतं की काय सांगायचं, तर मी लक्ष देत नाही. पण इतका फायदा घेतात लोक, इतका फायदा घेतात. त्यांना वाटतं की लय घाबरतात. आपण जर बोललं नाही ना काही, तर त्यांना काय वाटतं की घाबरतात हे. तर घाबरायचा प्रश्न नसतो तो. आणि तर आता लिमिट संपलेली आहे माझी आणि मी माझ्या भावाला सांगणार आहे. तर माझे भाऊ मला पहिलेच बोलले होते की काही असलं तर लगेच कॉल करायचा, पण मीच त्यांना नको वाटतंय सांगायला, त्याच्यामुळं थोडंसं नाही सांगत. आणि इतकी हिंमत वाढली, घरी यायचं दारू पिऊन. भावानी पैसे नाही दिले तर आता तुम्ही म्हणत असेल ही कोणाबद्दल गोष्ट करते, तर मी करत आहे माझं, तर मी म्हणणारच नाही आहे. माझे कोणीच नाही आहे ते. तर त्यांच्या भावाबद्दल गोष्ट करते मी, मिस्टरांच्या भावाबद्दल. तर खूप अचानक येऊन, रात्रीचं येऊन भावाला शिव्या देणं, तुला ह्या गल्लीमध्ये राहू देणार नाही आणि तुला घर खाली करायला लावतो आणि तुझ्याकडं बघतोच आणि तुझ्या बायकोकडं बघतो, दाखवतोच माझ्या कोणते लोक आहे तर घेऊन ये, माझ्या मागं लय डॉन आहे, असे तसे. म्हणजे यांचं काय करायचं आणि काय नाही मला काहीच कळायला नाही. ह्या लोकांचं खूप वैतागले आहे मी ह्या लोकांपुढे. आणि त्याच्यामध्ये असं झालं आहे माहिती का, हे धमक्या कशामुळं भेटतात, तर मिस्टर धट नाही. माझा नवरा खरंच खूप धट असताना तर खूप काही झालं असतं. तर त्यांनी फायदा घेतला आहे त्यांच्या भावांनी, की आपला भाऊ आपल्याला घाबरतोय तर याची बायको पण घाबरेल. पण मी घाबरत नाही, त्यांना माहिती आहे घाबरत नाही. तर ते येऊन भावाला धावसा देणं, म्हणजे भाऊच येत नाही, आईवडील पण येतात, सगळे सारखेच एका माळीचे मणी. त्यांना पण सगळ्यांना पैसेच लागतात आणि तेच चुगल्या सांगतात. त्याच्याकडे जाय, त्याला धमक्या दे, मग ते तुला बराबर पैसे देईल. आणि वेगळा निघलाय तर आमच्या भरोश्यावर निघलाय का, जोपर्यंत मायबापाकडून भेटलं तर तोपर्यंत खाऊ लागला. आणि आता जोपर्यंत आम्ही एक खटीमध्ये होतो तोपर्यंत ह्या मुलाने इतकी हद्द पार केलेली आहे. खूप खूप वैताग दिलेला आहे आम्हाला, खूप वैताग दिलेला आहे. आणि वेगळं आम्ही आमच्या मनानं राहिलेलो नाही, यानेच आम्हाला काढून दिलं. काढून म्हणजे ह्यो मुद्दामून तमाशा करायचा, रोज दारू पिऊन यायचं, तमाशा करायचे, घरं लावून घ्यायचं आतून. आम्ही कुठे गावाला गेलो तर कुलपच लावून घ्यायचा, आतमध्ये येऊ देत नव्हता रूममध्ये.
आणि भावाला तर खूप काय बोलायचं, खूप म्हणजे इज्जतच नाही केली भावाची. कधीच इज्जत नाही केली. नीट बोलणं नाही, काय नाही, दारू पिऊन नुसतं शिव्या देणं आणि अंगावर जाणं फक्त बस एवढंच जमत होतं त्याला. आणि खरंच मी बोलते की तुम्हाला खोटं वाटत असेल ही काही सांगते, पण मी इतका त्रास काढलेला आहे ना त्याचा, तर कोणीच काढू शकत नाही, आम्ही दोघांनी पण. तर आता आम्ही आमचं सुखाचं राहतोय, व्यवस्थित राहतोय, तर खरंच त्याला चांगलं वाटत नाही. आता मी माझे व्हिडिओ जर कुठे गेले तर काही खरेदी केली, व्हिडिओ मी अपलोड केले की लगेच त्यांच्या डोळ्यात येतो, अरे यांच्याकडे लय मोठा पैसा आहे, काय करू राहिलं. त्यांचं असं लक्ष ठेवून आहे माझ्यावरती, व्हिडिओ बघतात. व्हिडिओ बघितले की लगेच घरी फोन सुरू होतात, नाहीतर भांडायला येतात. आणि माहिती आहे का यांनी काय केलं, यांनी तिघांनी काय केलं, मायबापा आणि ते प्लॉट होते तिकडे भोकरदन तालुका माहिती असेल तुम्हाला, तिकडे 2 प्लॉट होते. तर पहिला प्लॉट विकला, तर इकडे खबर नाही, इकडे आम्हाला माहिती नाही. आणि नंतर माहिती झालं तर आम्हाला वाटलं जाऊ द्या विकला असेल. परत दुसरा एक प्लॉट होता, तर तो पण विकून टाकला आणि ती पण खबर नाही. आणि परत ती माझ्या नवऱ्यांना म्हणते की अरे प्लॉट आहे आणि ते तुम्हाला घर बांधून देतो, असं तसं बोलून प्रत्येक दर महिन्याला यांनी पैसे दिले त्यांना. दर महिन्याला यायचे, पेमेंट झाले की पैसे घेऊन जायचे. आणि प्लॉटाचं अजिबात माहिती नाही. प्लॉट विकले मस्त, तिघांनी आयुष्यपाणी केली आणि एकाच महिन्यामध्ये पैसे सगळे संपून टाकले. आणि एका महिन्यामध्ये पैसे संपून टाकले प्लॉटचे. आणि लगेच पुढच्या महिन्यात लगेच पैसे मागायला तयार, लगे इकडे चला आम्हाला पैसे दे. नाही दिले की म्हणतात की केस करतो तुझ्यावरती. हा कोणचा न्याय आहे मला काहीच कळत नाही आहे. चला, छोटासा व्लॉग होता, मी आणखीन सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय मग.